जन्मला हा देह पोसिला सुखाचा, जन्मला हा देह पोसिला सुखाचा, काय भरवसा आहे याचा किंवा याचा आहे। एकलेची यावे एकलेची जावे, एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची। कोण हे अवघे सुखाचे सांगाती, कोण हे अवघे सुखाचे सांगाती, अंतकाळी होती पाठीमोरे। एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची। चोखा म्हणे याचा न धरी भरवसा, चोखा म्हणे याचा न धरी भरवसा, शरण जा सर्वेशा विठोबासी। एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची। विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे। समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम, पदांबुज तेजस्फुरदिक प्रदेशम। विधींद्रादि देवै सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्र हे जननी देवाची। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी थोरवे परिवार आणि थोरवे परिवाराचे कैलासवासी संतोष किशन थोरवे दादा, त्यांच्या असणाऱ्या जीवनाचा प्रवास गेल्या वर्षी संपला। एक वर्ष या ठिकाणी पूर्ण होते आणि आज परिवाराच्या वतीनं प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्ष श्राद्ध या ठिकाणी संपन्न होत असताना हरिकीर्तनाच्या माध्यमातून ही सेवा किंवा हरिकीर्तनाच्या माध्यमातून हे पुण्यस्मरण संपन्न करायचं परिवाराने ठरवलं। त्यांच्या जाण्यानं पाठीमागच्या परिवाराला प्रचंड दुःख आहे। कर्तबगार करती माणसं ज्यावेळेस घरातून निघून जातात त्यावेळेस परिवाराला झालेलं दुःख ते कशाने भरून निघत नाही। काही जखमा अशा असतात की त्या जखमा कधी बऱ्या होत नाही। एखादी जखम कायम ओली राहते आणि ओली असणारी जखम त्या ठिकाणी कायम दुःख देत असते, कायम तिचं दुखणं वाटत असतं। तारुण्यामध्ये आपल्या कर्तबगारीमध्ये घरातलं एखादं व्यक्तिमत्व जातं, त्यास त्यांच्या जाण्यानं पाठीमागच्या परिवाराला जणू काय ती ओली जखम झालेली असते मनाला। किती औषध त्याच्यावरती आपण जरी केलं तरी त्या ठिकाणी ती जखम भरून निघत नाही अथवा लवकर बरी होत नाही। पण तरी देखील भगवंताच्या नामचिंतनाचं हे औषध आहे। प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक दुःखावरचं जर काय औषध असेल, रामबाण उपाय ज्याला म्हटलं जातं, ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे। भगवंताच्या नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे, झालेलं दुःख सुद्धा संपवण्याची ताकद भगवंताच्या नामचिंतनामध्ये। म्हणून हा विचार परिवारानं करून आज थोरवे परिवार कैलासवासी संतोष किशन थोरवे, त्यांच्या पाठीमागे त्यांच्या मातोश्री इंदुबाई किसन थोरवे। सगळ्यात मोठं दुःख आईच्या जीवनातलं काय असेल तर एखाद्या मुलाला आपण ज्यावेळी जन्म देतो आणि जन्मदात्या देणाऱ्या मुलाच्या किंवा जन्म देणारी आई आहे, ज्या मुलाला जन्म दिलाय तो मुलगा समोर जाताना पाहताना सगळ्यात मोठं दुःख एखाद्या आईला असतं। आणि म्हणून पाठीमाग आई आहे, धर्मपत्नी आहेत दीपाली संतोष थोरवे, बहीण मालन रोहिदास पवार, चिरंजीव सार्थक संतोष थोरवे, साहिल संतोष थोरवे, बंधू एकनाथ किसन थोरवे, भाऊजाई कमल एकनाथ थोरवे, पुतणे हर्षद एकनाथ थोरवे आणि पुतणी मेघा एकनाथ थोरवे। हा सगळा असणारा थोरवे परिवार, थोरवे परिवाराच्या या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत। झालेलं दुःख आहे कुठेतरी कमी करावं, सांत्वन या दुःखावरती व्हावं, याच्याकरता ही कीर्तनाची सेवा आहे। कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग सर्व संतांमध्ये किंवा सर्व जातीमध्ये संत झाले,
त्या सर्व संतांच्या असणाऱ्या मातीआलीमध्ये एक हरिजनाच्या जातीमध्ये संत होऊन गेले ते संत चोखा महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणून संत चोखोबारायांचा असणारा 4 चरणाचा अत्यंत सुंदर अभंग आहे. आपल्या जीवन आपण जन्माला आल्यानंतर जन्माला कसं येतो आणि आल्यानंतरचा आयुष्याचा काळ कसा असतो, आपल्या बरोबर कोण राहतं, आपल्या बरोबर कोण येतं कोण येत नाही, या सगळ्याचा परिचय देणारा अभंग. जन्मला हा देह पोसिला सुखाचा, काय भरवसा आहे याचा किंवा याचा आहे. एकलेची यावे एकलेची जावे, येची अनुभवावे आपणची. महाराज म्हणतात हा देह जन्माला आला, त्याला खूप चांगला सांभाळला सगळ्यांनी, या पंचमहाभूतांनी सांभाळला, आई वडिलांनी त्या ठिकाणी या देहाला सांभाळलं, चांगलं या देहाला खाऊ पिऊ घातलं. पण याचा काय भरवसा आहे म्हटले, कोणत्या क्षणाला झालेलं वय सगळ्याला सांगता येते. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला विचारलं ना, प्रत्येक माणूस सांगल माझं वय अमुक आहे, माझं वय तमुक आहे. कुणी म्हणत 60, कुणी म्हणत 70, कुणी म्हणत 80. वय सांगता येईल झालेलं. पण एखाद्या 70 वर्षाच्या माणसाला जर आपण इथं विचारलं की तुमचं राहिलेलं वय सांगा, राहिलेलं वय नाही कुणाला सांगता येत, नाही सांगता येत. चोखोबाराय म्हणतात जन्मला हा देह पोचीला सुखाचा, काय भरवसा आहे याचा. एकलेची यावे, एकटंच यावं लागतं. जन्माला येताना कुणाच्या बरोबर आलं, आईनं आम्हाला हे जग दाखवलं, पण येताना एकटे आलं. एकलेची यावे, जाताना आमच्या बरोबर गाव येणार आहे का, गाव सोडवायला येईल, पण जळायला मात्र एकट्याला लागतं. एकलेची यावी एकलेची जावे, हेच अनुभवावे आपण ती. अनेक दुःख आपण आपल्या जीवनामध्ये पाहतो, अनेक माणसं आपल्या समोर जाताना आपण पाहिली. एखाद्या माणसाच्या बरोबरीने कुणी जळत नाही महाराज, स्वतःलाच जळावं लागतं, स्वतःलाच मरावं लागतं. चोखोबाराय म्हणतात हे तरी लक्षात घ्या, एकट्याच येणे एकट्याच जाणे, कोण हे अवघे सुखाचे संगाती. सगळा गोतावळा गोळा जरी आपण केला तरी कोण आहे म्हणजे शेवटपर्यंत साथ देणार. अंतकाळी होती पाठीमोरी, अंतकाळामध्ये सगळीच माणसं आपल्याला पाठ दाखवतात आणि आपल्याला एकट्याला जळत ठेवून सगळी घरी माघारी येतात. चोखा म्हणे यांचा न धरी भरवसा, यांचाही भरवसा धरू नका आणि याचाही भरवसा धरू नका, याचा म्हणजे या देहाचा. चोखा म्हणे याचा न धरी भरवसा, शरण जा सर्वेशा विठोबाची. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची. विठ्ठल भगवान खंडेरायाच्या दरबारामध्ये आपण उपस्थित आहोत. उपस्थित सगळेच पुरुष मंडळी, माता भगिनी, या थोरवे परिवाराचे सगळे पाहुणे असतील, अधिकार संपन्न सगळे ग्रामस्थ, टाळकरी, या ठिकाणी गायक मंडळी उपस्थित आहेत. प्रथमेश महाराजांची संस्था आहे जेजुरीच्या ठिकाणी. प्रथमेश महाराज आपल्या सगळ्या सवंगड्यांना, आपल्या सगळ्या शिष्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून इथं मी आलो. थोरवे परिवार आणि आदरणीय मोहन काका जाधव असतील. पाठीमागच्या काळात काकांच्या घराच्या वास्तुशांतीला सुद्धा इथं कीर्तन, त्याच्या अगोदर काल्यालाही इथं कीर्तनाला आलो होतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी या थोरवे परिवाराच्या माध्यमातून आजच्या दिवशी या सेवेला मी आलो, म्हणजे मी पुन्हा पुन्हा येतोय. मला काय हरकत नाही आजही म्हणायला मी पुन्हा येईल. तिकडची लोक पुन्हा येतात म्हणजे आपल्याला पुन्हा यायला काय हरकत आहे. लोकांचं प्रेम आपल्याला पुन्हा आणत असतं. हो, एखादा नेता निवडून येतो, काय येतो, लोकांच्या प्रेमानेच येतो, लोकांच्या मतानेच येतो ना. एखादा कीर्तनकार एखाद्या गावात पुन्हा येतो, त्याचं कारण काय, लोकांचं प्रेम असतं. त्या प्रेमाने आदरणीय मोहन काका असतील, थोरवे परिवारातले घरातले सगळे सदस्य असतील आणि ग्रामस्थही असतील, सगळ्यांनी दिलेलं हे प्रेम आणि त्या प्रेमापोटी पुनश्च एकदा या ठिकाणी येणं झालं. असो, भगवान खंडेरायाच्या असणाऱ्या सानिध्यामध्ये असणारी आपण सगळी माणसं राहतो. हाकेच्या अंतरावरती आपला देव आहे. हा जेजुरीचा देव. अहम वाघ्या सोहम वाघ्या, प्रेम नगरा वारी, सावध होवनी भजनी लागा, देव करा कैवारी. नाथ महाराज म्हणतात अहम सोडा,
मी देह आहे हे विसरा, मी देव आहे हे माना, प्रेम न करा वारी. आणि म्हणून प्रेमानं त्या ठिकाणी काय करा, भजन करा. सावध होऊनी भजने लागा. भजन का करा, आम्ही एक दिवस या जगातून जाणार आहे म्हणून भजन करा. सावध होऊनी भजने लागा. देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्ल आणि हरी म्हणून भगवंताला त्या ठिकाणी नामाभिधान दिलं. मणिमल्ल नावाच्या दैत्याला भगवंताने संपवलं आणि म्हणून त्याला मल्हारी असं नामविधान पडलं. असा असणारा मल्हारी, त्या मल्हारीची असणारी वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी म्हणजे त्याच्याकडे जाणं, पुन्हा येणं, त्याची सेवा करणे याचा अर्थ मल्हारीची वारी. आणि हे सगळं कळत असताना इच्छा मुरळीस, इच्छा नावाची मुरळी, तेथ इच्छा ही कुमारी झाली. मग तारुण्याच्या कामा आली, तेथ द्वेषेशी मांडली वराडी. इच्छा नावाची माणसाची इच्छा कधी संपत नाही. बघा तुम्ही, कुणाची इच्छा कधी संपत नाही. एखाद्या माणसाला किती मिळू द्या कमीच असतं. लाख मिळाले म्हणजे माणूस शांत राहतो का? लाख ज्याला मिळाले तो म्हणतो मला कोटी पाहिजे, ज्याला कोटी मिळाले तो म्हणतो अब्जावधी पाहिजे. बरं अब्जावधी मिळाले मग भूक थांबते का त्याची? नाही महाराज. साधं उदाहरण आहे, आपण आपल्या हायवेने पंढरपूरच्या दिशेने इथून निघालो. साकुर्ड्यावरनं पंढरपूरला जात असताना आपण चांगली गाडी, अतिप्रगत फॉर्च्युनर गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि आपल्या पुढे आपल्याला एकही गाडी दिसत नाही. असं कधी होतं का? आपल्या पुढेही गाडी असते, आपल्या मागेही गाडी असते. नेहमी लक्षात ठेवावं, आपल्या पुढे सुद्धा कुणीतरी आहे आणि आपल्या पाठीमागे सुद्धा कुणीतरी आहे. मीच जगात मोठा आणि माझ्याकडे सगळं असावं आणि मीच सगळ्यात त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ, असं होत नाही. का होत नाही? कारण इच्छा हे कुमारी झाली. इच्छा कधी माणसाची संपत नाही. म्हणून इच्छा मुरळीस पाहू नका, इच्छेच्या पाठीमागे जाऊ नका. पडाल नरकाद्वारी. परिणाम काय? नरकाचं द्वार उघडं असतं. बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. आत्मनिवेदन भरित रोडगा. आत्मसमर्पण करिता वळी. भगवंताला आत्मनिवेदन नावाची भक्ती आवडते. म्हणजे काय व्हायचं? आत्मनिवेदन म्हणजे त्याचंच होऊन जायचं. तर काया वाचा मनानं परमात्म्याला समर्पित होऊन जायचं. आत्मनिवेदन भरित रोडगा. भरतील निवतील हारोहारी. एका जनार्दनी धन्य खंडेराय. त्यावर कुंचा वारी. वारी हो वारी देई नाना मल्हारी. 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 वारी हो
नाथांचा असणारा भारूड म्हणा, नाथांनी खंडेरायाचं केलेलं वर्णन म्हणा, म्हणजे देव कसे आहेत. वारी हो वारी देई काका मल्हारी, देवा आम्हाला तुमची सेवा घडू द्या. त्रिपुरारे हरी, अरे त्रिपुरारे नावाच्या दैत्याला तुम्ही मारलं. तुझे वारीचा भिकारी, देवाच्या दारातला सेवक व्हायचे, मला तुमच्या दारातला भिकारी व्हायचे. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, म्हणून हाची माझा नेम धर्म. म्हणजे आम्ही भिकारी हो पण पंढरीच्या वारीचे हो. आम्ही भिकारी हो पण जे सिग्नलचे भिकारी नाही महाराज, आम्ही देवाच्या दारातले. आणि तसे सगळेच भिकारी आहेत. भिकारी कोण नाही महाराज. सिग्नलला गाडी थांबली आणि भिकारी आला आणि त्या भिकाऱ्याने सिग्नलला ते काच वाजवली मालकाची. तो गाडीवाला जेजुरीला चालला होता, पुण्यातून आता त्याला सिग्नल लागला. भिकाऱ्याने काच वाजवली. श्रीमंत शेठ होता, अब्जाधीश असेल, मोठी गाडी होती, 50 लाखाच्या गाडीत बसून चालला होता. काच वाजवली तशी भिकाऱ्याची त्या गाडी मालकानं काच नाही खाली घेतली, भिकारी म्हणून सोडून गेला. काय रे भिकारी सारखं मागत असतो काय ना काहीतरी. आणि ते निघून आलं जेजुरीला. जेजुरीला आल्यानंतर खंडोबारायाचं दर्शन घेतलं, पाया पडलं आणि जर देवाला म्हणलं, तेव्हा माझा पण व्यवहार होईल. भीक मागायलाच आला होता तिथं, पण आलाय कशाला, भीकच मागायला आला ना. त्या भिकाऱ्याने काय चुकीचं केलं. अहो भिकारी तरी लय भारी झोपतात. पुण्यामध्ये 1 ते 4 भिकारी सुद्धा झोपतात बरं. काय झालं, 1 ते 4 तुम्ही कधी शनिवार वाडा, तिथे एक फुटपाथ वरती एक भिकारी आहे. सकाळी 7 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत भीक मागणार, खाणार मस्त पैकी. त्या ठिकाणी झालं की 1 वाजता जे झोपणार, ते भांडा असतं मागायचं, त्याच्याकडे पातील आहे, पैसे मागायचं. लोक येतात जातात, त्यांच्या सुट्टीत पैसे नोटा वगैरे टाकतात. त्यांनी काय केलं माहिती का, ते पातील 1 वाजेपर्यंत जे काय असेल ते गोळा करतो आणि पिशवीकडे ठेवून देतो. 1 वाजले की ते पातील बरोबर पलटी टाकतो. 1 वाजले की ते असं जे पातील असतं तर मागण्यासाठी असं असतं, नको असेल तर असं असतं. माणसाचा कायम हात कसा असतो, कसा असतो, अशी फक्त प्रार्थना करतो, ती पण खोटी खोटी, भारत माझा देश आहे, असं सगळे माणसं मागत असतात. आणि मग ते असं पातीलं पालथं टाकतं. एक श्रीमंत शेठ आला होता कोट्याधीश त्याच्या बाजूने, आणि त्या श्रीमंत शेठला काहीतरी 5-10 रुपये त्या भिकाऱ्याला टाकायचे होते. करू तर खरं म्हणलं, मदत दान धर्म करू, त्याच्या मनात आलं म्हणून त्यांनी ती काच खाली घेतली आणि त्या भिकाऱ्याला आवाज येत होता. म्हणजे अरे हे 5 रुपये 10 रुपये घे रे. भिकारी काय म्हणला असं माहिती का, गप झोपू दे, निघून जा पुढे पळ, तुझी गरज नाही मला तुझ्या पैसे. म्हणजे बघा ना, ते सुद्धा 1 ते 4 सुखात झोपले. एवढी झोप तर सुखाची कुणाला, चांगल्याला सुद्धा नाही हो. झोप काय पैशानीच येतं असं नाही महाराज. झोपेसाठी चांगली कामं करावी लागतात, मला ना समाधान मिळावं लागतं. एकदा गाव झाडलं पाहिजे हो. गाव म्हणजे बाकीचं नाही काय झाडता आलं, ते गावाचे रस्ते एकदा झाडून घेतले पाहिजे, तेवढं एकदा मनावर घेतलं पाहिजे. आम्ही सगळे भरून जायचो, आता कपडे धुवायला लागायचे घरी गेलो. विचाराने सुद्धा आपली मनं झाडावी लागतात माहितीये का. जसं अंग स्वच्छ करण्याकरता साबणाचा वापर केला जातो ना, पाणी आणि साबण लावून आपण अंग स्वच्छ करतो, तसं मन स्वच्छ करायचं असेल, मन धुवायचं असेल ना, त्याला नामाचा वापर करावा लागतो. नामाने मनाला आंघोळ घालावी लागते. तसं साधू संतांच्या विचारानं आमचं अंग आहे, मन साफ होतं. जाडू संतांचे मार्ग, आदराने भरले जग, उचिष्टाचा भार, शेष उरले ते शेवू विठ्ठल. जीवनामध्ये दुःख येतात, खूप सतवतात महाराज. कुणाला दुःख नाही आलं, सगळ्याला दुःख येतात. पांडवांना ते दुःख चुकलं का. कृष्ण परमात्मा ज्यांचा पाठीराख आहे आणि देव पाठीमागे उभा होता, त्यांच्या सगळं राज्य गेलं पांडवांचं. भारत देशाचा सातबारा ज्यांच्या नावावरती होता, तो सातबारा त्यांचा राहिला नाही. दुर्योधनाकडे सगळं राज्य गेलं. 100 मुलं होती त्या धृतराष्ट्राला, आणि मग भारताचं राज्य एका आंधळ्या माणसाने केलं. पांडवांनी फक्त 5 गावं मागितली होती, 5 भावंड करता. अख्ख्या भारताचा 7-12 असून 5 गावं सुद्धा त्या धृतराष्ट्राने दिली नाही. भीक मागून राज्य मिळत नसतं, त्याला युद्ध करावं लागेल म्हणून युद्ध लागलं महाभारताचं. पण त्याच्या अगोदर ते पांडव सगळे हरले. त्याचं कारण आहे, त्यांनी द्रौपदी पणाला लावली, सगळं पणाला लावलं. 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास घडला. 12 वर्षाच्या वनवासामध्ये देव मागे होते.
पांडवांच्या. आपल्याकडे एक प्रमाण आहे, द्वारकेचा राणा पांडवाच्या घरी. पण धर्मराजा असा चिंतेत बसायचा. धर्मराजाला टेन्शन यायचं. काय टेन्शन यायचं? काहीच नव्हतं ना. हाकलून दिलं होतं धृतराष्ट्र, चुलत्याने हाकलून दिलं होतं. सगळं कमवलं बापानीच यांच्याच. सत्ता दिली थोरल्या चुलत्याकडं आणि पोरांना हाकलून दिलं. पांडवांना काही मिळालं नाही. धर्मराजाला असं वाटायचं आपले 4-5 भावंड, आई, पत्नी ह्यांना सांभाळायचं कसं. इतकं टेन्शन घ्यायचं. कारण कर्त्या पुरुषाला घरातल्या जबाबदारी असते महाराज. आणि जबाबदारी आणि कर्त्या पुरुषाला किती टेन्शन असतं हे घरातल्या कोणत्याच माणसाला कळत नाही. तो एकटा सहन करत असतो. घटना अशी आहे, धर्मराजा चिंतेत बसला होता. देव जवळ आले. म्हणले धर्मा, सारखा चेहरा पडलेला असतो, का चिंतन करतो, का चिंतेत बसलाय? म्हणजे देवा काळजी वाटते. कसं व्हायचं माझ्या भावंडाचं? आईची सेवा कशी करायची? काहीच नाही. कृष्ण परमात्म्याने सांगितलं कठीण दिवस सगळ्याच्या वाट्याला येतात. माझ्याही वाट्याला देव म्हणले ना कठीण दिवस होते ना. मी जन्माला कुठं आलो देवाने सांगितलं. देव जन्माला कुठं आला? जेलमध्ये जन्माला आलाय. आपल्यासारखा दवाखान्यात नाही. आपण तरी एसी मध्ये जन्माला आलेली. आताची पोरं भाग्यवानी एसी जन्माला येतात दवाखान्यात. पूर्वीच्या सारखं राहिलं नाही. बाळंतपण घरी व्हायचं, सुईनी बाळंतपणी करायला असायचं. पण आता दवाखान्यात पोरं जन्माला येतात. पण देव मात्र जन्माला आला जेलमध्ये, कंसाच्या. देवाने स्वतःच्या जीवनातलं दुःख सांगितलं. अरे मी जन्माला येण्याच्या अगोदर मला मारण्याची तयारी झाली होती. तू कशाला एवढं दुःख घेतो? तुला इतकं चांगलं जीवन मिळालं धर्मा. तरी धर्मराजाच्या डोळ्यातलं पाणी थांबाना. देवानं स्वतःच्या हातातली एक अंगठी काढली आणि ती अंगठी धर्मराजाला घातली. त्या अंगठीवर असं लिहिलं होतं, हेही दिवस जातील. काय लिहिलं होतं? हेही दिवस जातील. दुःखाचे दिवस जातात, सुखाचेही जातात, हे सांगायचे मला. मग ते चघळत बसायचं नाही. हेही दिवस जातील. असं दुःख वाटलं, टेन्शन आलं धर्मराजाला. असं काहीतरी कसं तरी व्हायला लागलं की अंगठीकडे पाहायचं. हेही दिवस जातील, हेही दिवस जातील. आणि त्याच्यावरती धर्मराजाने 12 वर्ष काढली वनवासामध्ये. 1 वर्षाचा अज्ञातवासही संपला. दुःख झालं की धर्मराजा अंगठीकडे पाहायचा. हेही दिवस जातील. महाभारताचं युद्ध झालं, पांडवांचा विजय झाला आणि पहिलाच दिवस होता. धर्मराजा भारत देशाचा सम्राट झाला, भारताचा पंतप्रधान झाला, राजा झाला, खुर्चीवर बसला होता. 1 नंबरचा भारताचा नागरिक झाला धर्मराजा. खुर्चीवर बसला होता आणि अंगठीकडे पाहिलं. अंगठी काय लिहिलं होतं? अंगठी का कृष्णाला लिहिली म्हणजे देवा तुझी तुला अंगठी ठेव. हे धर्मराजाचं एकट्याचं नाही चाललं. आईच्या पोटातून बाहेर येताना एक वेळ करी या दुःखा वेगळी, एक वेळ करी या दुःखा वेगळी, एक वेळ करी या दुःखा वेगळी, एक वेळ करी या दुःखा वेगळी. दुरितांचे जाळे उगवली, दुरितांचे जाळे रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा, आठवीन पाय हा माझा. नवस सगळ्यांनी केलाय बरं का. तुम्ही म्हणाला आम्ही नाही केला, विसरले फक्त एवढंच झाले. एखाद्याने जेजुरीला नवस केला आणि तो नवस जर विसरून गेला ना, त्याच्या घरात काहीतरी आगतिक व्हायला लागतं. मग तो कुणाकडे तरी पत्रिका पाहायला जातो, भविष्यवाल्याकडे जातो. मग तो पत्रिकावाला भविष्यवाला सांगतो तुम्ही काही वर्षापूर्वी जेजुरीला असा नवस केला होता. मग त्याच्या लक्षात येतो, मग फेडायला इथे येतो तो. फक्त आपण विसरलोय. आपणही नवस केलेला आहे. काय नवस केलाय? आठवीन पाय. देवा मी तुझे पाय आठवीन, हा माझा नवस. रात्र आणि दिवस पांडुरंगा हा सगळ्यांनी केलेला नवस आहे. चला म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एक वेळ देवा या दुःखाच्या वेगळं मला करून टाक. दुःख कुणालाही चुकत नाही.
कुणालाही नाही चुकलं. अहो देवाला नाही, देवाच्या घरातही नाही चुकलं. गोष्ट सांगून जातो, तुमच्या लक्षात येईल. आपण या परिवारासाठी आलोय, थोरवे परिवारासाठी. आज यांच्या मातोश्रींना दुःख आहे, धर्मपत्नीला दुःख आहे, मुलांना दुःख आहे. का? जन्म दिला म्हणून आईला दुःख आहे, माझ्या समोर जाणारं पोरग मी पाहते. पत्नीला दुःख आहे, अर्धांगिनी म्हणून मी त्यांच्या जीवनात आले. मुलांना दुःख आहे, आज आम्ही बाबा म्हणायचं ठरवलं तर बाबा कुणाला म्हणायचं, आज आमच्यासाठी ते राहिले नाहीत. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्मा, भगवंताची बहीण होती सुभद्रा, आणि ही सुभद्रा अर्जुनाला दिली होती. घटना सगळ्यांना माहिती, पण ऐका, काही गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकायच्या. आपल्या मनातलं दुःख हलकं होतं. आपण इथं आलो म्हणजे कशाला आलो? या परिवाराचं सांत्वन करायला आलो. आपण जरी बोललो नाही तरी त्यांना सांगत असतो, आम्ही तुमच्या बरोबर तुमच्या दुःखात सहभागी आहोत. आपल्या येण्यानं त्या माणसाला आपल्याकडे पाहिल्यानंतर बरं वाटतं. का? आमच्या दुःखामध्ये एवढी सगळी गावातली माणसं आली, पाहुणे आले, रावळे आले, कीर्तनकार आले, गाणारे आले, वाजवणारे आले. त्यांना बरं वाटतं आपल्या येण्यानं. हे नामस्मरण, कृष्णाची कथा, संतांच्या कथा ऐकल्यानंतर त्यांच्या मनातला विरह, त्यांच्या मनातलं दुःख थोडंफार कुठंतरी कमी होतं. त्या जखमेवरती कुठंतरी औषध लावल्यासारखं वाटतं. एखाद्याची जखम उघडून नसते पाहिजे, त्या जखमेला औषध लावायचं काम करायचं असतं. त्याला आपल्या बोलण्यानं कसं शांत वाटेल हे पाहिजे असतं. आणि म्हणून ह्यालाच नाव सांत्वन असं म्हटलंय. या परिवाराचं सांत्वन, आईचं सांत्वन व्हावं, पत्नीचं सांत्वन व्हावं, मुलांचं सांत्वन व्हावं, या भूमिकेतून बोलतोय. कृष्ण परमात्मा आहे, तो कोण सामान्य होता का महाराज? उगवणारा सूर्य त्याला विचारतो, देवा आज उगवायचं का? ही ज्याची सत्ता आहे. मावळतीला चाललेला सूर्य म्हणतो, देवा किती वाजता मावळायचंय आज? आणि त्यांनी जर सूर्याला सांगितलं इथंच थांब, तो इथं थांबतो. आणि सूर्य असाच थांबला होता ना 6 महिने रामाला पाह, मध्यान्नासी दिनकर पळभरी होय. 6 महिने हल्ला नाही सूर्य, ही त्याची सत्ता आहे. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे आणि सूर्याशी चालणे, त्याचं बळ आहे महाराज. सूर्याला चालण्या पाठीमागं त्याचं बळ आहे. कृष्ण परमात्मा आहे, त्याला जग चालवता येतं. आणि जगात काय कुठं घटना घडणार आहे हे त्याला सगळं कळतं. मग घरात काय होणार आहे त्याला माहिती नव्हतं का? कृष्णाची बहीण आहे सख्खी सुभद्रा. सु म्हणजे चांगली, भद्रा म्हणजे कल्याण. जिला घराचं कल्याण करणं चांगलं जमतं तिचं नाव सुभद्रा आहे. आपलं नाव जरी सुभद्रा नसलं तरी सुभद्रेसारखं होता येतं. आपलं नाव जरी कौशल्यानं नसलं तरी रामासारखा पोरगा जन्माला घालता येतो. हे कौशल्य असावं लागतं. आपलं नाव जरी देवकी नसलं तर जगाला देवदान करण्याची ताकद त्या देवकीमध्ये होती. ही जी पोरं शिकतात ना, या पोरांच्या आईवडिलांना धन्यवाद दिले पाहिजेत. इतकं सोपं नाही महाराज. आपण घरी राहायचं आणि पोरांना दुसऱ्याच्या ताब्यामध्ये द्यायचं. अरे ही जी मंडळी आहेत, आईवडिलाचं प्रेम देतात ह्या सगळ्या लेकरांना. इतकं सोपं नसतं संस्था ही चालवणं. आई व्हावं लागतं एखाद्या गुरुला. प्रथमेश महाराजांना त्यांच्या यातना विचारा की एक पोरग आपण घरातलं सांभाळायचं म्हणल्यावर त्या घराला नाकी नऊ येतात. आणि चांगली पोरं नाही आमच्या ताब्यात येत, इद्रीस पोरं टाकतात आमच्याकडे. आपला मुद्दा असा चालला होता, कृष्ण परमात्म्याची बहीण सुभद्रा आहे, अर्जुनाला दिली होती. अर्जुन आणि सुभद्रेला मुलगा झाला होता अभिमन्यू. वयाच्या 15व्या वर्षी त्याचं लग्न झालं. हा प्रति अर्जुन होता, अर्जुनासारखा चपळ होता. हा इतका गुणवान होता. माणसाला समाजामध्ये जर लोकप्रिय व्हायचं असेल तर समाजामध्ये माणसाने गुणांची उधळण करावी, गुणवान असावं. ज्याच्याकडे गुण येतो माणूस समाजामध्ये समाजाला प्रिय ठरतो. देव का आवडतो आपल्याला? देवाकडे गुण आहेत, संतांकडे गुण आहेत, म्हणून संत आणि देव आपल्याला आवडतात. देवाकडे किती गुण आहेत ऐका. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे 6ही गुणवर्य वस्ती जेथे. म्हणून तू भगवंतू निसंगाचा सांगा तो म्हणे पार्था दत्त चित्तू होय आता. भगवंत का जगाला आवडतो? देवाची कथाच आपल्याला का आवडते? देव गुणवान आहे म्हणून त्याची कथा आवडते. हे कलाकार का आवडतात? त्यांच्याकडे गुण आहे गाण्याचा म्हणून आवडतात. वाजवणारे प्रथमेश महाराज का आवडतात? त्यांच्याकडे वाजवण्याचा गुण आहे म्हणून आवडतात. कुठलाही समाजामध्ये गुण असावा, त्या गुणानं माणसं लोकप्रिय होतात ना महाराज. आमच्या अण्णा वारकऱ्यांना आवडतात. माऊली डाव्यावरती जाता येता वारकरी थांबतात. का आवडतात? खाऊ घालण्याचा गुण आहे म्हणून आवडतात. असे गुण असावे लागतात. एखादी बघा तुम्ही कुठलीही गोष्ट पहा, गुणांनीच ती माणसं लोकप्रिय होत असतात. मुद्दा चालला होता आपला असा, हा अभिमन्यू प्रति अर्जुन होता. अर्जुनाचाच पोरगा आहे. अर्जुनासारखा चपळ होता. 15व्या वर्षी लग्न झालं. कुणाबरोबर लग्न झालं?
विराट राजाची कन्या उत्तरेच्या बरोबर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर संसार चालू झाला. 1च वर्ष झालं आणि अभिमन्यू फक्त 16व्या वर्षात पदार्पण केलं होतं. अभिमन्यूची असणारी पत्नी ती उत्तरा 7 महिन्याची घरी गरोदर होती. त्या काळात महाभारताचं युद्ध लागलं आणि महाभारताच्या युद्धात अशी घटना घडली. 52 लाख माणसं होती महाभारताच्या युद्धात. 52. 18 दिवसात 52 लाख माणसं एका ठिकाणी मेली. ती कुरुक्षेत्राची भूमी. चेष्टा नाही महाराज. 18 दिवसात किती माणसं? 52 लाख. प्रेताच्या राशीच्या राशी पडल्या होत्या. हत्ती, घोडे, रथ, माणसं मरून पडली होती. आणि त्याच्यामध्ये हा सगळ्यात कमी वयाचा योद्धा होता. फक्त 16 वर्षाचं वय होतं त्या अभिमन्यूचं. लग्नही झाले. बायको घरी 7 महिन्याची गरोदर आहे. दुःख सांगते देवाच्या जीवनातलं, देवाच्या घरातलं. कुणाला दुःख चुकलं नाही. इथं आईलाही दुःख झाले, इथं पत्नीला दुःख झाले, मुलांना दुःख झाले. कुणाच्या वाट्याला दुःख नाही. हे दुःख आहे का? मग कळलं आपलं दुःख याच्यातून थोडं फार तरी काही वजा होतं. घटना अशी झाली, महाभारताच्या युद्धामध्ये पहिलं 10 दिवस सेनापती होते भीष्माचार्य, कौरवांचे सेनापती. आणि कौरवांचं सेनापती पद गेलं आणि द्रोणाचार्यांकडे सेनापती पद आलं. आणि द्रोणाचार्यांनी पांडवांच्या बरोबर लढायचं ठरवलं. पण चक्रव्यूहाची रचना केली. चक्रव्यूहाची रचना केल्यानंतर चक्रव्यूह भेदन करायला कोण जाणार म्हणून कौरव सेनेची मिटिंग बसली. आणि इकडे पांडवांना घेऊन देव मिटिंगला बसले होते. आणि प्रत्येक जणाला देव सांगत होते द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह रचलेलं आहे, ते भेदन करायला कोण जाणार? भीम उठला गदा घेऊन आणि देवाला म्हणला, देवा मी जातो. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, भीमा ताकदीने ते चक्रव्यूह भेदन करता येणार नाही. ताकदीच्या बरोबर युक्ती असेल, तुला त्याची माहिती नाही. जी गोष्ट माहिती नसते ती करण्याचा प्रयत्न करू नये. नाही तर बरीच माणसं उलटीने आणि शुरी धरून वाचतात. अशी पण आहेत ना महाराज. त्यांची खोपडीच उलटी म्हणायचं, दुसरं काय नाही. कृष्ण परमात्म्याने सांगितलं पांडवांना, भीम उठला गदा घेऊन, मी जातो देवा चक्रव्यूह भेदन करायला. मोठमोठे मल्ल होते, कृष्ण परमात्म्याच्या जवळ यायचे. आम्ही जातो चक्रव्यूह भेदन करायला. देव कुणालाच परवानगी देत नाही. प्रत्येकाला सांगितलं देवाने, ज्याचं सामर्थ्य, शक्ती आणि युक्ती या 2 गोष्टी एकत्र पाहिजेत तेव्हा ते चक्रव्यूह भेदन करता येईल. हा 16 वर्षाचा देवाचा भाचा उठला अभिमन्यू आणि कृष्ण परमात्मा म्हणाला, मामा मी जातो म्हणला चक्रव्यूह भेदन करायला. ते काय सोपं होतं वेदा चक्रव्यूह भेदन? अहो एखाद्या माणसाने मोबाईल चालू केला, व्हॉट्सअप चालू केलं तर 1 तास माघारी येता येत नाही त्याच्यातून. परत येतात का माणसं? हे पण चक्रव्यूह आहे. मग मोबाईल मधून तासभर माणूस माघारी येत नाही, त्या चक्रव्यूह मधून माघारी येईल का? जगून माणूस गेला की मरणार हे ठरलेच होतं. चक्रव्यूह होतं ते. माणूस फसणार आणि योद्धे त्याला संपवणार. 16 वर्षाचा पोरगा भाचा उठलाय. मामा कृष्णाला म्हणतो, मामा मी जाऊ का चक्रव्यूह भेदन करायला? कृष्ण परमात्म्याने परवानगी दिली. म्हणले जा, तू जा चक्रव्यूह भेदन करायला. आणि तयारी झाली. आणि हा 16 वर्षाचा पोरगा चक्रव्यूह भेदन करायला गेला. याच्याकडे एक कला होती. हा अत्यंत चपळ होता. 7 मंडल भेदन केली, केंद्रबिंदू पर्यंत पोहोचला होता. जे शेवटचा केंद्रबिंदू आहे तिथे जाऊन पोहोचला होता. आणि 5 योद्ध्यांशी लढत होता. कर्ण, विकर्ण, जयद्रथ, दुर्योधन, दुःशासन. 5-5 मल्लांना या 16 वर्षाचा पोरगा एकटा भारी पडत होता. याच्यासारखा लढणारा कोणी नव्हता. त्याला जायचं माहिती होतं पण माघारी यायचं माहिती नव्हतं. मोबाईल चालू करणं माहिती असतं, स्विच ऑफ किती वेळा केला, चालू जास्त वेळा केला जातो का स्विच ऑफ जास्त वेळा केला जातो? हा, तुम्ही चालूही नाही बंदही नाही करत, तसाच ठेवता काय काय नाही. चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू फसला. 5-5 योद्ध्यांना एकटा मारत होता आणि 5-5 योद्ध्याशी एकटा लढत होता. दुर्योधनाला, दुःशासनाला, कर्णाला, विकर्णाला सगळ्याला हतबल केलं होतं जयद्रथाला. हा 5 जणांना एकटा 16 वर्षाचा पोरगा महाभारताच्या युद्धात ऐकत नव्हता. सगळे म्हणत होते, अरे हा काय? अरे अर्जुनापेक्षाही बेहतर लढतो. याची ताकद, याची शक्ती, याची युक्ती, याचं दिसणं, याचे गुण. 5 जणांना आवडत नसणारा अभिमन्यू सगळ्याच्या मध्ये उभा होता. जयद्रथाने त्या ठिकाणी धोका केला, गद्दारी केली आणि अभिमन्यूच्या पाठीमागे जाऊन डोक्यामध्ये गदा मारली. युद्धाचा नियम असा होता, लढायचं तर समोरून लढायचं. सायंकाळ झाली की युद्ध बंद करायचं. आणि नेमकं जयद्रथाने घात केला
पाठीमागे गेला आणि अभिमन्यूच्या डोक्यात गदा मारली, अभिमन्यूला खाली पाडलं. अभिमन्यू संपला. संपल्यानंतर ते पाचही योद्धे ज्यांनी मारला तेही रडत होते. कौरव सेनेमध्ये बातमी पोहोचली. युद्धामध्ये विजय झाल्यानंतर आनंद सगळ्याला वाटतो, पण कुणाला मारले हे कळाल्याबरोबर आखी कौरव सेना रडायला लागली. पांडव सेनेला बातमी कळाली, सगळी पांडव सेना रडायला लागली. वाऱ्यासारखी बातमी घरी पोहोचली. कुणाला? जिच्या पोटामध्ये 7 महिन्याचं बाळ वाढत होतं, ती उत्तरा अभिमन्यूची बायको आहे. विचार करा, नवरा गेला हे कळाल्याबरोबर बायकोच्या अवस्थेमध्ये किंवा तिच्या जीवनामध्ये तिला किती दुःख होतं. तिचं दुःख न सहन होण्यासारखं, न पचण्यासारखं असतं. 7 महिन्याचं पोरग पोटामध्ये असताना आपल्या कानावरती बातमी येते की ज्याचा वंश आपल्या पोटामध्ये वाढतोय, ज्याचा अंश आपल्या पोटामध्ये वाढतोय, तो या जगात राहिला नाही. उद्या पोरग जन्माला आलं तर त्याला त्याचा बाप दिसणार नाही. विचार करा, ही कसली भयंकर घटना आहे. धाय मोकलून रडायला लागली ती उत्तरा. ती सामान्य नव्हती, एका मुख्यमंत्र्याची पोरगी होती, विराट राजाची. तिचा बाप इतका श्रीमंत होता, पांडवांना मदत केली होती त्या विराट राजानं, पण तरी देखील पतीसाठी धाय मोकलून रडली. तिच्या आयुष्यातलं एखाद्या स्त्रीच्या जीवनात किती दुःख उभी राहावी त्याचं उदाहरण सांगतोय मी तुम्हाला. आपल्याला जे दुःख झालंय ना, जरूर मोठंच दुःख आहे आपलं, अजून मोठं दुःख तुमच्या समोर याच्यासाठी मांडतो की कुठंतरी आपल्याला भगवंताच्या नामाचा आधार मिळावा. उत्तरेला दुःख उत्तरेला कळाला आपला पती राहिला नाही. एकच आधार होता आता तिच्या जीवनातला जगण्याचा, ते म्हणजे पोटातलं बाळ. या पोटातल्या बाळाच्या आधारावरती जगणार. तेवढ्यात अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र फेकून मारलं आणि पोटातला गर्भच जळायला लागला. गर्भच असा जळायला लागला. एखाद्या गर्भवती स्त्रीच्या पोटावरती लात मारल्यानंतर ते पोटातलं बाळ वाचल का सांगा? नाही वाचणार म्हणा. पोटावरती लात मारली, अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र फेकून मारलं, पोटातला गर्भ जळायला लागला. तिने सगळ्याला हाक मारली, सगळे आधार संपले. आता शेवटची हाक ती मारते कृष्ण परमात्म्याला. कृष्ण कृष्ण महावाव, हात वरती गेले, देवा तू आता जगव नाही तर मार, मी गेले तरी चालेल, पण पोटातलं बाळ वाचलं पाहिजे, याच्याकरता जरी देवा तुम्ही या. आणि परमात्मा आला. कृष्णाने विचारलं, उत्तरे काय झालं? उत्तरेने सांगितलं, देवा मी जाऊ दे, गेले तर काय फरक पडत नाही, पण पांडवांचा वंश राजा परीक्षित पोटात वाढतोय. नवरा गेला याचं प्रचंड दुःख आहे, पण पोरग पोटातलं वाचलं पाहिजे. हात जोडते देवा. असं म्हणतात, अनन्य भावानं कृष्णाला ती शरण गेली. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमो. कृष्णाय वासुदेवाय हरि हे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमो. अनन्य भावानं जो मज होय अनन्य शरण, त्याचे मी निवारी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीची ऐकू. हात जोडले कृष्णाला, देवा पोरग वाचलं पाहिजे. नाथ महाराज म्हणले, चक्र घेऊन हाती मी गर्भी रक्षिला परीक्षिती, तोम्या भक्तासी अधोगती कदा कल्पांती जाऊ. उत्तरे मी तुझ्या पोटातल्या बाळाला वाचवतो, पण मला मातृत्व दे. भगवान परमात्मा वायुरूप झाला आणि श्वासाच्या माध्यमातून उत्तरेच्या पोटामध्ये गेला. देवाला आहे ना बघा, आईच्या पोटातून बाळ जन्माला आलं की तिला आपण आई म्हणतो ना. कृष्ण परमात्म्याला 2 आई सांगता येतात, एक देवकी आणि एक यशोदा. देवकीने जन्म दिला म्हणून देवकी नंदन, यशोदेने दूध पाजलं सांभाळला म्हणून यशोदा नंदन, आणि उत्तरेच्या पोटामध्ये राजा परीक्षितीला वाचवायला गेला म्हणून त्याला उत्तरानंदन. ही तिसरी आई आहे कृष्णाची. वाचेसूनच होती, पण तिला देवाची आई होण्याचं भाग्य प्राप्त झालं. कृष्ण परमात्मा, लोक म्हणतात ना, एखाद्याच्या पोटात काही दुखायला लागलं ना, डॉक्टर म्हणतात त्याला इंडोस्कोपी करावी लागेल, आणि दवाखान्यामध्ये जाऊन स्कोपी करतात. ती इंडोस्कोपी कुठून असते? एक तर नाकातून स्कोप टाकतात, नाही तर तोंडातून टाकतात. कुणाची केली का? करायची वेळ येऊ नये, पण सांगतोय मी, इंडोस्कोपी केली, पोटातलं पाहता येतं. अहो 5200 वर्षापूर्वीची जगातली पहिली स्कोपी असेल. भगवान परमात्मा श्वासाच्या माध्यमातून पोटात गेला आणि राजा परीक्षितीला वाचवलं. चक्र घेऊन हाती. ओवी सांगतोय मी, कसं वाचवलं याला पुरावा आहे. पुरावा नसतो पुरावा खड्ड्यात, असं होते म्हणतात. चक्र घेऊन हाती मी गर्भी रक्षिला परीक्षिती, तो या भक्ताशी अधोगती कदा कल्पांती जाऊन येती. अरे मी हातामध्ये चक्र घेऊन उत्तरेच्या पोटामध्ये राजा परीक्षितीला वाचवायला गेलो. कृष्ण परमात्मा उद्धवाला सांगतोय,
मग माझं भजन करणाऱ्याला आणि कीर्तनाला बसणाऱ्यांना मी वाचवणार नाही? परमात्म्याचे उद्गार आहेत, तो मी या भक्ताशी अधोगती कदा कल्पांती जाऊन येते. माझ्या भक्ताला मी अधोगतीला जाऊन देईल का? जर पोटातल्या बाळाला मी वाचवत असेल, माझ्या भजनाला कीर्तनाला येणाऱ्या माणसाला मी असा जाऊन देईल का? मी त्याचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग उत्तरेला शांत केलं परमात्म्याने. आता सगळे रडत असताना फक्त एकटा कृष्ण रडला नाही. अभिमन्यू असा पडला होता, पांडव रडत होते, सगळे उभे होते बाजूला. भीमाने कृष्णाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि कृष्ण परमात्म्याच्या चेहऱ्याकडे अशी प्रसन्नता दिसते. एखादा माणूस गेल्यावर आपण हसतो का रडतो? काय करतो? रडतो. देवाचं देवत्व मला सांगायचे, देव किती श्रेष्ठ आहे आता ऐका. देवाच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता होती. सगळे पांडव रडत होते, सगळी सेना रडत होती, पण देव रडत नव्हते. भीमाने पाहिलं म्हणजे कृष्णा किती निर्दयी असावं माणसाने. अरे आखी पांडव सेना रडते, कौरव सेना रडते, तुझा भाचा आहे, बहिणीचा पोरगा आहे, तुझ्या समोर लढता लढता गेलाय, तुझ्या डोळ्यात पाणी नाही देवा, तुझ्या चेहऱ्यावरती प्रसन्नता दिसते. त्याच देवाचे उत्तर ऐकण्यासारखं होतं. देवाने काय सांगितलं? भीमा ऐकायचे तुला? भीमा, अभिमन्यू लढत होता, मी 2 तास पाहत होतो. अभिमन्यू लढत असताना माझ्याकडे पाहत होता. प्रत्येक योद्ध्याचा 1000 वार त्याने अंगावरती सहन केले. 2 तास जो लढला, जगात इतकं सहन करण्याची ताकद कुणात नव्हती, पण 16 वर्षाच्या अभिमन्यूने जगातलं सगळ्यात मोठं दुखणं सहन केलंय. पण एक गोष्ट ऐक भीमा, माझ्याकडे पाहता पाहता तो लढत होता म्हणून त्याला सहन झालं. इथून पुढे 200 जन्म त्याच्या जीवनामध्ये असंच दुःख होतं. आता 200 जीवनातलं त्याचं दुःख संपलं, याचं मला हसू येते. कारण तुम्हाला मला काय म्हणायचे, त्याच तो मुक्त झाला. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, 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 अनंत जन्मीचे विसरलो दुःख. पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता रे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता रे मुख पांडुरंगा, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, 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 अनंत जन्मीचे विसरलो लढताना सुद्धा अभिमन्यू देवाकडे पाहून लढतो आणि जात असताना अभिमन्यू कृष्ण परमात्म्याकडे पाहतो. देवाने सांगितलं इथून पुढचे 200 जन्म त्याच्या असंच दुःख होतं जीवनामध्ये त्याच्या, पण 200 जीवनाचं दुःख त्याचं संपलं का? तो माझ्याकडे पाहून लढत होता. मला आनंद याचा झाला, इथून पुढे त्याला आता जन्म नाही घ्यावे लागणार. का नाही घ्यावे लागणार? त्याचं उत्तर अनंत जन्मीचे. विसरलं सगळी दुःख त्याच्या जीवनातली. बघा तुम्ही, आयुष्यभर त्रास काढणं चांगलं का 2 तास त्रास काढणं चांगलं? नाही कळालं तर अजून सोपं सांगतो. माणूस आजारी आहे, बरोबर? माणूस गोळ्या खाऊन 10 दिवसात बरा होणार आहे आणि इंजेक्शन घेऊन 1 दिवसात बरा होणार आहे. मग 10 दिवस गोळ्या खाण्यात चांगलं का 1 इंजेक्शन घेणं चांगलं? का तुम्हाला इंजेक्शनच बसाना? विठाल बरं, पंढरपूरला गेलो आणि पांडुरंगाच्या समोर उभा असतो, किती तास उभा असतो आषाढी एकादशीला? तुम्ही तसं काय 2-2 तास उभे असता देवाच्या समोर? किती तास उभा असतो?
1 2 5 सेकंद 10 सेकंद अर्धा मिनिट 1 मिनिट याच्या पलीकडे नाही. म्हणजे 1 मिनिट जरी त्याला पाहिलं तरी तो डोळ्यासमोरचा जातो का? नाही जात. का जात नाही? अनंत जन्मीचे विसरलो दुःख, सगळी दुःख विसरायला लावणारा परमात्मा आहे. आणि म्हणून आपल्या हे सगळं झालं आणि त्याच युद्धामध्ये आपल्याकडे अशी पद्धत आहे, एखाद्या घरातलं माणूस गेलं की आपण सांत्वन करायला जातो. मग त्या माणसाच्या आईशी बोलतो, पत्नीशी बोलतो, मुलांशी बोलतो. तसा कृष्ण परमात्म्याच्या बहिणीचा पोरगा अभिमन्यू गेला, म्हणजे भाचा गेला म्हणून मामा भेटायला आला किंवा आपल्या बहिणीला भेटायला कृष्ण परमात्मा गेला. त्या दिवशी देव रडले संध्याकाळी, पण सुभद्रा नाही रडली. कृष्ण परमात्म्याच्या समोर बहीण म्हणजे सुभद्रा नाही रडली. देव जवळ आले आणि सुभद्रेला म्हणले, सुभद्रे अगं मगाच्या पासून मी रडतोय, कारण अभिमन्यूच्या जाण्याने मला जे दुःख झालं ते भयंकर मोठं दुःख झालं. असं कोण म्हणते? देव म्हणतात. कुणाला म्हणतात? सुभद्रेला म्हणतात. सुभद्रा रडली नाही. कृष्ण परमात्म्याने विचारलं, अगं एकुलता एक पोरगा गेला, तुला रडायला नाही येत का? सुभद्रेने काय विचारलं माहितीये? देवा देवा रडू कशासाठी? पोरगा गेला म्हणून रडू का माझ्या भावाची इच्छा पूर्ण झाली म्हणून रडू? कळतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचे ते? पोरगा गेला म्हणून रडायचं का? तू माझा भाऊ येस देवा. अख्ख्या जगात लोक जन्माला कधी येणार आणि कोण कधी मरणार हे जर तुला कळतं तर तुझा भाचा कधी जाणार होता आणि कुठे जाणार होता हे तुला माहिती नव्हतं का? कुणाच्या इच्छेसाठी रडू? याचा अर्थ असा आहे, मरणाच्या संबंधानं कितीही पळ काढण्याचा प्रयत्न केला, मृत्यू न विचारी गुणदोष, न म्हणे देश विदेश, न पाहे रात्रंदिवस करीना शेतात काळ. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हा जन्मला दे पोचला सुखाचा, जन्मला दे पोचला सुखाचा, जन्मला दे पोचला सुखाचा, जन्मला पोसिला सुखाचा. खूप आनंदात वाढवलं आपल्याला सगळ्यांनी, समाजाने, घरातल्यांनी, सगळ्यांनी आपल्यावरती प्रेम केलं. जन्म होण्याच्या अगोदर आणि जन्म झाल्यानंतर सुद्धा आपल्या आईने आपली खूप काळजी घेतली. खूप चांगल्या आनंदामध्ये हे देह वाढवला. पोसिला सुखाचा. पण आपल्याला विचारून मरण येतं का हो? नाही महाराज. जन्म सांगता येतो 9 महिने 9 दिवस अगोदर, पण मरण मात्र कधी विचारून येत नाही. नाही विचारत तेच बरं आहे महाराज. जर अगोदर जर आपल्याला कळाला असता ना, खूप जीवनात दुःख. काही एक माणूस असा होता महाराज, त्यांनी मरणाला चॅलेंज केलं. इस तन धन की कोण बराई, देख
देखत आंखों में मिट्टी मिलाई, देखत आंखों में मिट्टी मिलाई, इस तन धन की कौन बड़ाई। हाड़ जले जैसे लकड़ी की मोली, बाल जले जैसे घास की पोली। हिंदू मध्ये गवताला घास म्हणतात। आगीमध्ये गवत टाकल्यानंतर कसं जळतं, तशी माणसाची केस जळून जातात आगीमध्ये आपण गेलो की। आगीमध्ये म्हणजे त्या चितेवरती गेल्यानंतर। हाड जले जैसे लकडी की मोली, थंडी वाजली की माणसं रात्रीची शेकोटी करतात, सकाळची शेकोटी करतात, आणि त्या शेकोटीमध्ये लाकूड जसं जळतं ना तशी हाडं जळतात म्हणा। बाल जले जैसे घास की पोली, इस तन धन की कोण बराई। एक श्रीमंत पुरुष होता, जगातला सगळ्यात मोठा कलाकार होता। त्याच्याकडे अशी कला होती महाराज, जसंच्या तसं एखाद्या माणसाचा तो पुतळा तयार करायचा। यमाने त्याला अगोदरच सावध केलं होतं, म्हणजे बघ पुढच्या रविवारी मी तुला घ्यायला येणार, तुझं आयुष्य संपलं। त्याला मान्य नव्हतं, हे म्हणला असं अनेकांना गंडा घातलाय म्हणला मी, चॅलेंज आहे म्हणला। त्या माणसाने असं यमाला चॅलेंज केलं, माझ्याकडे एक कला आहे म्हणला। म्हणजे काय कला आहे, जसेच्या तसे माणसाचे पुतळे बनवतो मी माझेच असे 100 पुतळे बनवणार, त्या 100 मध्ये एका पुतळ्यामध्ये मी जाऊन बसणार, आणि आम्हाला सांगितलं ज्या पुतळ्याला तू हात लावशील आणि त्या पुतळ्यामध्ये जर मी नसल तर मला माफ करायचं, मला मरण नाही द्यायचं। या म्हणला ठीक आहे। आता तो सुद्धा यम धर्माचे महाराज, तो काय सामान्य आहे का? सगळ्याची वेळ चुकते पण यमाची कधी चुकत नाही। आपली चहाची चुकेल पण यमाची नाही चुकणार। झालं, त्यांनी 8 दिवस त्याचे 100 पुतळे तयार केले। कसे? एक सारखे 100 पुतळे, जसेचे तसा चेहरा, नाक, डोळे, कान, केस, एकाही पुतळ्यामध्ये आपण दोष काढू शकत नव्हतो, सगळे सारखेच पुतळे केले। 8व्या दिवशी त्याला यम घ्यायला आला, आणि यम त्याच्या घरामध्ये फिरत होता। यम म्हणला जगात अनेक माणसं पाहिली, गरीब पाहिले, श्रीमंत पाहिले, कलाकार पाहिले, उद्योजक पाहिले, व्यावसायिक पाहिले, सगळे पाहिले, पण या कलाकारासारखा मी कलाकार पाहिला नाही। एक सारखे 100 पुतळा, एकही चूक नाही। कोण म्हणतंय? त्या 100 मध्ये एक कुठेतरी बसला होता ना, हा जो बनवणार आहे त्याला यम घ्यायला आला होता, एका पुतळ्यात कुठेतरी बसला होता, पण हात लावी त्या पुतळ्या, यमाने हात लावला त्या पुतळ्यामध्ये जर तो नसला की त्याला माफ करणार होता यम, आणि त्याचं मरणाचा फेरा चुकणार होता। 100 पुतळ्याला यम हात लावायला जायचा पण मागे घ्यायचा का? त्याला जिवंत सोडावं लागेल ना, चॅलेंज केलं होतं ना त्यांनी। 100 पुतळे यम पाहत होता, सगळे पुतळे पाहून झाले। यमाने त्याची स्तुती केली, म्हणलं अरे असा माणूस नाही जगात पाहिला, असा माणूस जगात पाहिला नाही म्हणला की ते आतून फुगायचा 2 इंच पुतळे। अरे इतकं कलाकारी जगात कुणाची नसेल, त्याला लय बरी वाटायचं। आपण माणसाला स्तुती करा, माणसं स्तुतीप्रिय असतात। स्तुती रक्तात न सापडणारी साखर, तिचं नाव स्तुती आहे, रक्तात सापडत नाही महाराज ती। आता हे सगळ्याकडे पाहायचा यम एकटाच। सकाळी यमाने 10 वाजता सुरुवात केली होती, 2 वाजले, पण यमाला काय त्याचा त्या पुतळ्यात कोणत्या पुतळ्यात बसला हा काय अंदाज यमाला येईना। यम फक्त म्हणायचा असा माणूस पाहिला नाही। जगात अनेक श्रीमंत पाहिले, गरीब पाहिले, जगात अनेक कलाकार पाहिले, पण याच्यासारखा कलाकार पाहिला नाही। याला आतून असं बरं वाटायचं, फुगायचा। यम फक्त शेवट जाता जाता एवढंच म्हणला, इतका भारी कलाकार असा मी पाहिलाच नाही, पण यांनी एक चूक केली। आणि ते आतून बोललं काय चुकलं? हेच चुकलं, दुसरं काय चुकलं तेव्हा? ही त्याची नाही होती, त्याची चूक। आपलेही तशाच होतात महाराज, आपला अहंकार असा उफाळून येतो ना कधी कधी। इस तन धन की कौन बराई, देखत आंखों में मिट्टी मिलाई, देखत आंखों में मिट्टी मिलाई। कधी पाहता पाहता आयुष्य सरळ, कधी डोळे मिटतील कोणाचे कधीच सांगता येत नाही। झालेलं आयुष्य सगळ्याला माहिती आहे, पण राहिलेलं आयुष्य कुणाला सांगता येत नाही। हाड जले जैसे लकड़ी की मोली, बाल जले जैसे घास की पोली, इस तन धन की कौन बड़ाई।
अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल में सोया. कबीर महाराजांनी एक दृष्टांत सांगितलं या चरणामध्ये. म्हणजे तो गरीबच होता, गरिबीमध्ये खूप कष्ट केले आणि गरिबीची श्रीमंती कधी झाली ते कळालं नाही. तशी बरीच गावात अशी माणसं, साधी साधीच आपली माणसं, साधी साधीच कुटुंब, खूप चांगली मोठी झाली, प्रगती पथावरती आहेत सगळीच घरं. आता आमचे सगळे वारकरी असतील, ज्यांच्याकडे मी आलो आदरणीय मोहन काका जाधव असतील, आदरणीय आमची निवृत्ती अण्णा असतील, बाप्पू असतील, ही सगळी मंडळी जी मी गाठीभेटीची आहे, सगळ्यांना माहिती आहे आपले दिवस होते काय, आता काय दिवस झालेले. त्या दिवशी छोट्या माऊली मी उद्गार काढले होते चव्हाण काकांच्या बद्दल. आमच्याकडे मुळशीत कीर्तन होतं. म्हणजे दिल्यानं मिळत असतं. एखाद्याकडे संपन्नता वाढते, एखाद्याकडे श्रीमंती येते, एखाद्याला पद मिळतं. सुरुवातीला पहिलं द्यावं लागतं आणि मग भगवान परमात्मा भरभरून देत असतो. त्याचं उदाहरण सांगत असताना अण्णांचं नाव घेतलं होतं. विठ्ठल विठ्ठल असो. अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल में सोया. म्हणजे श्रीमंत गरिबीतून मोठा झाला, श्रीमंत झाला. पहिला झोपडीतच राहत होता आणि दिवस बदलल्यामुळे त्याने ठरवलं खूप चांगला बंगला, 1 एकर जागा घेतली, 5 कोटी रुपयाचा बंगला उभा राहिला. वास्तुशांतीचा मुहूर्त काढला. उद्या वास्तुशांती. सगळ्या पाहुण्यांना व्हॉट्सअप, फेसबुकला, फोनवर, पत्रिकेने सगळ्याकडे निरोप पोहोचला होता. आजच्या दिवशी बरेच पाहुणे राहायला आले. आजच्या सगळा बाजार आला. आजचा दिवस आहे, उद्या बंगल्यात राहायला जायची वास्तुशांती करून सगळी तयारी झाली. आणि आज बरोबर रात्री 12 वाजता अटॅक आला आणि तो या जगातून निघून गेला. विचार करा, वास्तुशांती रहित झाली नाही. माणूस गेल्यानंतर, ज्या माणसाने 5 कोटीचा बंगला बांधला, माणूस गेल्यानंतर त्या बंगल्यामध्ये माणसाला किती दिवस ठेवलं जातं? काय किती दिवस? माणसाचा श्वास निघून गेला, माणूस या जगातून गेल्यानंतर बंगल्यामध्ये किती दिवस ठेवलं जातं? झोपले का? काय नाही ना ठेवलं जात, ठेवलं जातं. उलट माणसं म्हणतात उरका लवकर, उशीर होतोय. कुणी असू द्या, कुणाचं चुकलं नाही महाराज, हे कुणाचंच, गरीबाचं नाही, श्रीमंताचं नाही, कुणाचंच नाही. मी का सांगतोय? आपण एक खातीर मेहर बनाया. अरे आपल्यासाठीच घर बांधलं होतं, पण त्या घरात राहता नाही आलं. किती दुःख असतं महाराज. आयुष्यभर ज्याच्यासाठी काबाड कष्ट केले तिथेही जाता आलं नाही. आपण आपल्याला धन्यवाद द्यायचे. का द्यायचे तुम्हाला सांगू का? प्रत्येक माणूस इथं बसलेला काय म्हणतो माहितीये का? देवाने आमच्यावरती काय उपकार केला. एकाच वाक्यात सांगतो. जर इथं बसलेल्या प्रत्येकाला हा प्रश्न पडला असेल, देवाने आमच्यावरती काय उपकार केला, तर आपण आपल्या मनाला सांगा, आताच्या क्षणापर्यंत देवाने आम्हाला जिवंत ठेवलं, हा सगळ्यात मोठा उपकार आहे त्याचा. याच्यापेक्षा काय उपकार पाहिजे आपल्याला? बरे झाले आदिवरी, नाही पडलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो यथवरी, उरले ते हरी समर्पण. म्हणून आपलं जेवण आपल्याला करावं लागतं. का मी जेवढून तुमचं पोट भरलं असं होतं? असं कधीच होत नाही. आपलं जेवण आपल्याला करावं लागतं. काही गोष्टी अशा आहेत महाराज, आपल्याला आपलं पुण्य, आपल्याला आपलं भजन आपल्याला करावं लागेल. का तुम्ही भजन केलं मला पुण्य मिळेल? नाही ना. मला भजन करावं लागेल, मला पुण्य मिळेल. माझं जेवण मला करावं लागेल, माझं पोट भरत. आपलं मरण आपल्यालाच मरावं लागतं. असं आहे. आता समजा माझी वेळ आली आणि मी एखाद्याला म्हणलं जातो का रे माझ्यावर, जाईल कोणी? कुणीच कुणावरच तयार होत नाही महाराज. हे मी नाही सांगत, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये एकलेची यावे, एकलेची
लागतं आणि या जगातून एकट्यालाच जावं लागतं. हेची अनुभवावे आपणची. आहे तोपर्यंत काय करायचं? आहे तोपर्यंत अंतकालेच मामीव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भाव याती नास्तत्र संशयम आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे. मरण समयामध्ये काय करावे? तर मरण समयामध्ये भगवंताची आठवण करावी. देवाने आपल्याला त्या ठिकाणी जाता जाता दर्शन द्यावं. हे जीवन आपल्या जन्माचं सार्थक असावं किंवा हे आपल्या जन्माचं स्वप्न असावं. एकटंच यायचंय ना, एकटंच जायचंय ना, मग त्याच्या नामाबरोबर आम्ही जाऊ. कारण अंतकाली ज्याच्या नाम आली मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. सगळ्याच्या बाबतीत वशिला चालतो. उमेदवाराला तिकीट पाहिजे, ज्याचा वशिला त्याला तिकीट मिळतं, बरोबर. इथं वशिला चालतो. एखाद्याला नोकरी मिळत नसेल, त्याचा वशिला एखाद्याकडे असेल, त्या वशिलाने त्याला नोकरी मिळेल. लग्न होईल, वशिल्याने होईल. सगळ्या गोष्टी जगात वशिल्याने मिळतील, पण मरण मात्र कधीच वशिल्याने मिळत नाही. कृष्ण परमात्मा म्हणजे महाभारताचं युद्ध संपलं, शेवटचा दिवस होता आणि दुर्योधन भीमाने गदा मारली होती दुर्योधनाला मांडीवरती आणि दुर्योधन रक्त बंबाळून खाली पडला होता आणि कृष्ण परमात्मा समोर होते. कुणाच्या? दुर्योधनाच्या. त्या दुर्योधनाचं भाग्यच म्हणावं लागेल, आयुष्यात कधीच भजन केलं नाही, पण तरी देखील कृष्ण समोर आहे मारताना. त्याच्या हे भाग्य म्हणावं लागेल ना त्याच्या. त्याला कधीच कळालं नाही. त्याच्या हातावरती आहे ना 10च्या 10 बोटावरती चक्र होती. असं म्हणतात ज्याच्या हातावरती 10च्या 10 बोटावरती चक्र आहे त्यांनी जर 10 रुपये दान केले ना तर त्याला 1000 रुपये मिळतात आणि त्यांनी 1000 रुपये दान केले तर त्याला त्या दिवशी 1,00,000 रुपये मिळतात. आपल्याही कुणाच्या तरी हातावरती अशी 10च्या 10 बोटावर चक्र असतील. त्याला तपासायचं असेल तर नंतर कीर्तन झाल्यावर दर्शन करताना 1,000 रुपये घेऊन जा. आणि ज्याला 1,00,000 रुपये मिळते त्यांनी मला फोन करा. तसं नाही सांगणार मी. हा तुम्ही म्हणाला नंतर कीर्तन झाल्यावर एक ठिकाणी असं सांगितलं मला हात दाखवायला आले, हातावर बघा. तसं नाही सांगत मी. आता एवढ्या सगळ्यांचं सांगायला मला किती वेळ थांबायला लागेल सांगा बरं. मला जर तुमचे सगळ्यांचे हात पाहिजेत आणि 10 बोटावरचे जर चक्र मला कळतात बरं का, पण त्याचे चार्जेस वेगळे आहेत. आता तुम्ही एवढी 400-500 लोक आहेत, मला सगळ्यांचा हात जर पाहायचा म्हटलं तर मला संध्याकाळ होईल किंवा मुक्काम करावा लागेल, बरोबर ना बापू? मुक्काम करावा लागेल. आता शक्य आहे का? मग तसं नाही पाहायचं. कसं? तुम्ही असं करा, ज्याला 1,00,000 रुपये संध्याकाळी पर्यंत मिळतील त्यांनी फोन करायचा, हा माझ्या हातावर चक्र, त्यांनी त्याचं ओळखून घ्यायचं. दुर्योधन कसा होता? सम्राट म्हणून जन्माला आला आणि सम्राट म्हणून मेला. त्याच्या 10च्या 10 बोटावर चक्र होते. त्यांनी 10 रुपये दान केले की त्याला 1000 मिळायचे आणि 1000 केले की 1,00,000 मिळायचे. सम्राट होता पण त्याला कळाला नाही आयुष्यभर. आयुष्यभर कृष्णाचा द्वेष केला, देवाला शिव्या दिल्या आयुष्यभर त्यांनी. देव शिष्टाईला आले, या कौरवांची या घरा शिष्टाई धरीला असे दातारा वाणी जे साठी जागेश्वरा विकीला आम्ही. अरे कौरवांच्या घराला आला होता कृष्ण परमात्मा, पण अपमान केला दुर्योधनाने. पण कृष्ण चेवतो. आपण किती चुका करा, आपली आई जसं आपल्याला माफ करते ना, देवही तसाच माफ करतो आपल्याला. फक्त कळायला पाहिजे आता चुकलोय ना, परत नाही चुकायचं. चुकून जर शिक्षा झाली की लोक देवाला म्हणतात देवा चुकी झाली की पुढे तसं नाही होणार, आणि दुसऱ्या मिनिटाला तसंच करतो. माफी मागून आलेला असता देव माफ करतो, आणि माफी मागून आला परत चप्पल घातली की त्याचं परत बेत चालू होत. आता दुर्योधन रक्तबंबाळ झाला होता, रणांगणावरती पडला होता आणि कृष्ण परमात्मा उभे होते. आता नाता ऐका दोघांचं काय होतं. दुर्योधनाला मुलगी होती लक्ष्मणा नावाची. ती लक्ष्मणा नावाची मुलगी कृष्ण परमात्म्याच्या साप नावाच्या मुलाला दिली होती. बघा आता दुर्योधनाची मुलगी कृष्णाच्या मुलाला दिली, मग नातं काय झालं त्यांचं? हा बरोबर, व्याह्याचं नातं झालं. कृष्ण परमात्मा हा दुर्योधनाचा व्याही आहे आणि दुर्योधन हा कृष्णाचा व्याही आहे. किती जवळचं नातं आहे. जर समजा व्याही जर एकत्र भेटले तर किती सन्मानानं बोलतात ना. यांच्यात तसा मान सन्मान नव्हता का? देवाने 1000 वेळा त्याला मान सन्मान देण्याचा प्रयत्न केला. एवढं जवळचं नातं आहे घरातलं व्याह्याचं. कृष्णाला माहिती आहे या दुर्योधनाची पोरगी आपली सून आहे आणि आपल्या सुनेचा हा बाप आहे दुर्योधन, आणि 5च मिनिटात जाणार आहे. देवाने फक्त कृपादृष्टी केली असती तर दुर्योधनाच्या अंगावरच्या सगळ्या जखमा बऱ्या झाल्या असता आणि दुर्योधन उठून उभा पुढचं आयुष्य जगला असता. मग आता सुनेचा बाप आहे, मग वाचवायला नको का? व्याही आहे, मग वाचवायला नको का? तुमचं काय मत आहे?
देवाने दुर्योधनाला वाचवायला पाहिजे होतं का नव्हतं? देवाचं जाऊ द्या, तुमचा व्याही तुमच्या समोर आहे आणि तुमचं रक्त त्या तुमच्या व्यायाला द्यायचं आणि आपलं रक्त जर व्यायाला नाही दिलं तर व्याही मारणार आहे. तुम्ही रक्त देणार का नाही देणार? भोका लागल्यात का? बाकी नाही ना काय मागितलं, रक्तदान करायचे. डॉक्टर फक्त काय म्हणले, तुम्ही 2 व्याही उभे साकुर्ड्यातले आणि एक व्याही खात्यावरती आहे दवाखान्याचे आणि एक उभा आहे. आणि डॉक्टरांनी म्हणले उभे असणाऱ्या व्यायाला तुमचं रक्त जर तुमच्या व्यायाला दिलं तर तुमचा व्याही त्या ठिकाणी जगणार आहे कुठल्या औषधाशिवाय. तर तुम्ही रक्त देणार का नाही देणार? देणार. का देणार? कारण हा आपल्या सुनेचा बाप आहे, बरोबर ना? मग जर कृष्णाच्या सुनेचा बाप दुर्योधन खाली पडला होता, मग कृष्णाने त्याला वाचवायला पाहिजे होतं का नव्हतं? हा, वाचवायला पाहिजे होतं. उत्तर बरोबर आहे तुमचं, माझं दोघांचं उत्तर सारखं आहे. पण देवाने त्याला वाचवलं नाही. का नाही वाचवलं? त्याचं उत्तर आहे का, देव म्हणले जर आज याला वाचवलं तर उद्या जगातले कोट्यवधी याई असे 7-12 घेऊन माझ्या समोर उभे राहतील आणि आमचा व्याही वाचवा म्हणतील. आपण देवाला जाब विचारला असता ना महाराज. अहो देव तसा नाही महाराज. सोडवी नाराजा सोडवी नाराजा संगती आहे. नको नको मना गुंतू माया जाळी. का नको गुंतू? काळ आला जवळी. अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. सोडविना राजा, अहो देशाचा राजा समजा पंतप्रधान आहेत आणि पंतप्रधान समजा आपल्याला खूप मित्र म्हणून त्या ठिकाणी जवळ करतात, अत्यंत जवळचा वशीला आहे. आणि आपल्यातला एखादा माणूस आजारी आहे, पुण्यासारख्या शहरात मोठ्या हॉस्पिटलमध्ये आजारी, पंतप्रधानांनी तिथं यावं, त्याला भेटावं आणि डॉक्टरांना सांगावं कितीही खर्च होऊ द्या पण माझा पाहुणा वाचला पाहिजे. पंतप्रधानांनी सांगितल्यावर पाहुणा वाचतो? वाचतो नाही ना, वाचत नाही. डॉक्टरांना वाचवता येतो? नाही वाचवता येत. आयुष्य एकदा संपलं की निघून जावं लागतं. पंतप्रधानांनी सांगितलं तरी पाहुणा वाचत नाही. का वाचत नाही? सोडविना राजा. या मरणातून सोडवण्याची ताकद पंतप्रधानाची नाही. देशीचा चौधरी. चौधरी कोणाला? गावच्या प्रमुखाला चौधरी म्हणतात. पूर्वीच्या काळात चौधरी आडनावाची लोक सुद्धा आहेत, पण गावच्या प्रमुखाला जशी सरपंच म्हणण्याची पद्धत आहे तसं पूर्वी गावच्या प्रमुखाला चौधरी म्हणण्याची, त्याच्या अगोदर गावच्या प्रमुखाला पाटील म्हणण्याची पद्धत आहे. आता कोणत्या गावचा पाटील, कोणत्या गावचा चौधरी, कोणत्या गावचा त्या ठिकाणी म्हणजे सरपंच एखाद्या मारणाऱ्या माणसाला सोडवू शकतो? त्या आहे का कुणाची ताकद? सोडविना बंधू, पाठीची बहीण, शेजेची कामिना दूर राहे. सगळी माणसं दूर राहतात, पण तुका म्हणे तुला सोडविना कोणी. आणि पुन्हा वाचून एकाच चक्रपाणी. तुम्ही म्हणाल महाराज मग दुर्योधनाच्या समोर देव होता तरी सोडवलं नाही, वेळाला तर मरून दिला, ही विसंगती नाही का? एक सांगू, अहो जन्म मरणाचा फेरा, ज्या अर्थी देवाकडे पाहता पाहता दुर्योधनाला मरण आलं, याचा अर्थ त्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातूनच सोडवलं महाराज. हे त्याचं उत्तर आहे. देव सोडवतो म्हणजे इथून नाही, इथून आपली सगळ्या जबाबदाऱ्या, सगळी कर्तव्य याचं नामचिंतन करत करत जायचं आणि शेवटी जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवणारा एकच आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. त्याच्या हातात चक्र आहे, किती वेगाने फिरतं. ज्या देशाची चाकं अत्यंत वेगाने फिरतात तो देश अति प्रगत असतो, श्रीमंत असतो.
अतिप्रगत गाड्या आहेत अमेरिकेमध्ये, त्यांची चाका अत्यंत वेगाने फिरतात. आपल्या बघा पुढाऱ्यांच्या, नेत्यांच्या, श्रीमंतांच्या गाड्यांची चाकं वेगाने फिरतात. ज्याच्या घरासमोर जास्त गाड्या आहेत तो गरीब असतो का श्रीमंत असतो? साधी साधी सोपे विचारतो मी, काय आवड सांगत नाही. तुम्ही जणू काही गणिताचा पेपरला बसला असं बसलं. त्याला चक्रपाणी म्हणले. तुका म्हणे चक्रपाणी आणि शिरोमणी बळीयांचा. अरे तो चक्रपाणी आहे, त्याची चाकं अत्यंत वेगाने फिरतात. असो, मला मुद्दा सांगायचा होता, कोणीही सोडवित नाही म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये पोशिला सुखाचा काय भरवसा आहे याचा. एकलेची यावे एकलेची जावे, एकलेची यावे एकलेची जावे, याची अनुभवावे आपणची. कोण हे अवघे सुखाचे सांगाती, अंतकाळी होती पाठीमोरे. एकलेची यावे एकलेची जावे, याची अनुभवावे आपणची. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी Thank you.
बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा. सकाळ झाली की संध्याकाळ होणार आहे, तसं जन्म झाला की मरण येणार आहे. पण कधी येणार आहे माहिती नाही. आयुष्याच्या मध्यानाला येणार आहे का आयुष्याच्या मावळतीला येणार आहे हे कुणालाच माहिती नाही. अहो ज्ञानोबराय दुपारी 12 वाजता समाधीला बसले. सगळ्याला माहिती आहे प्रसंग. ज्ञानोबराय दुपारी 12 वाजता समाधीला बसले. नामदेव महाराजांना दुःख सहन झालं नाही. नामदेव महाराज म्हणतात, देवा दुपारी 12 वाजता कधीच सूर्य मावळत नाही रे. पण ज्ञानोबराय समाधीस्थ होतात त्या दिवशी दुपारी 12 वाजता सूर्य मावळला होता. नामा म्हणे आता लोकला दिलकर आणि बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा, पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. आएगी एक दिन असं म्हणतात, आएगी नोटिस यमराज तो मनाएगे, तेरा कर्मदंड तुझे मार के भुगताएगे. फिर होके हाजिर तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. घराचा मालकाने एखाद्या भाडेकऱ्याला सांगितलं घर खाली कर, करावं लागतं का? तो तिथेच राहतो, करावंच लागतं ना. या घराचा मालक कोण आहे? आपण कुठले? हा 7/12 फक्त आपल्या नावावर दिलाय म्हणून आपण म्हणतो आपला नाही. याचा जे हा 7/12 फक्त आपण काय झालं याची मस्ती जास्त करायला लागलो, दुसरं काय नाही. आणि म्हणून संत महात्मे सांगतात, आता तरी सावध व्हा. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वासोनी तुझा ठाव नाही कोठे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. संत संग धरा तुम्ही हरी भजन करा, पाठी लागला से काळ दात खात से करकरा. सुटत नाही काही गोष्ट. यासाठी बोलत होतो. नामदेव महाराजांनी निरोप घेतला. सगळे संत साक्षीदार आहेत. अभंगाचा जो चोखोबारायण आहे त्या चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण देवाने केलेलं आहे. बघा तुम्ही, एकदा असं झालं होतं, म्हणजे भजन करणाराला देव काय देत नाही काय करू शकत नाही त्याचं उत्तम उदाहरण चोखोबाराय आहे. बरेच जातीत कोणत्या जन्माला आले? हरिजनाच्या जातीमध्ये. गावाच्या बाहेर कायम राहायचं, पण पोटभर देवाचं भजन केलं. त्यांनी त्यांचं चरित्र स्वतः लिहिलं आणि सांगितलं, मी हरिजनाच्या म्हणजे महार जातीमध्ये जन्माला का आलो. जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. मी पूर्वी निळाचा अवतार होतो. ते नळ नीळ ज्या बोलतायत का त्याच्यात हे पूर्वी निळाचा अवतार होते. त्यांना अहंकार झाला त्या जन्मामध्ये आणि लोकांची निंदा करायची आणि निंदा केली त्याचा परिणाम या जन्मात सगळ्याची निंदा सहन करावी लागली. पण मागच्या जन्मीचं ज्ञान होतं. जरी हरिजनाच्या जातीमध्ये जन्माला आलो पण मी हरिजन होणार. आता तुम्हाला कळाला असेल हरिजनचा अर्थ. जरी हरिजनाच्या जातीमध्ये जन्माला आलो तरी मी देवाचा भक्त होणार. या भूमिकेतून रात्रंदिवस विठोबरायाचं भजन केलं. बायको गरोदर होती, 9वा महिना चालू होता. आज बाळंतीण होणार अशा काही स्थिती बाळणपणाच्या काळात चालू झाल्या. आणि चोखोबाराय म्हणले, बाळणपणाला एखाद्या स्त्रीच्या बरोबर कुणीतरी लागतं, तुझ्या बरोबर कुणीच नाही. आणि पूर्वीच्या काळामध्ये भाऊजाईचं बाळणपण करण्याकरता ननंद यायची माहेराला. आता नाही येत, आता फक्त सैलाच येते. तुमच्याकडेच नाही मला माहिती. विठ्ठल विठ्ठल. पूर्वीच्या काळामध्ये बाळणपण करायचं म्हणलं की नंदन यायची माहेराला. चोखोबाराय म्हणजे माझ्या बहिणीला घेऊन येतो. आणि बहिणीला आणायला गेले तर पंढरपूरला गेले पांडुरंगाच्या दर्शनाला. इथं बायको बाळणपणाला आलेली किंवा बाळंतीण होणार आहे हे माहिती असताना कोण जाईल का भजन करत पंढरपूरला? विसरूनच गेले. विसरून गेल्यानंतर इथं बाळणपणाच्या घरी काळा चालू झाला. कुणीच नव्हतं आणि कुणालाच आपलं दुखणं नाही ना कळालं. देवाला कळतं की महाराज. चोखोबारायच्या पत्नीच्या जवळ कुणी नव्हतं. नवरा बहिणीला आणायला गेला. शेवटी देवाला प्रश्न पडला. परमात्म्याने स्त्रीचा वेश धारण केला म्हणजे चोखोबाची बहीण झाला आणि बाळणपण करण्यासाठी चोखोबारायच्या घरी आला. आणि स्त्री वेशामध्ये त्या ठिकाणी परमात्म्याने चोखोबारायांचा दरवाजा वाजवला.
वहिनी उघडा दार हाताला. बायको आतमध्ये घरात बाळणपणाची यातना देते आणि परमात्मा चोख उभारायची बहीण म्हणून आला. एखाद्या स्त्रीची ननंद माहेराला आली आणि आतमध्ये फक्त एकटीच भावजाई असेल आणि भावजाई जर दरवाजा वाजवून सुद्धा उघडत नसेल तर ननंद भावजाईला काय म्हणते? आता सांगितलं की काय म्हणते? वहिनी उघडा दार. कोण हाका मारतोय? चोखोबाराच्या पत्नीला देव म्हणतो वहिनी दार उघडा, चोखोबाची बहीण. झाला शारंगधर. शारंगधर म्हणजे कोण? ज्याने हातामध्ये शारंग नावाचं धनुष्य धरलं होतं महाभारताच्या युद्धामध्ये, असा शारंगधर, शारंग पाणी चोखोबाराची बहीण. झाला शारंगधर आणि वहिनी उघडादार हाका मारी. त्या चोखोबाराच्या पत्नीचं बाळणपण केलं. बाळणपण केलं, मुलाला नाहू आंघोळ सगळं घातलं, 5वी केली, बारसं 13 केलं आणि मग देव निघून गेलेत महाराज. केवढं भाव भाग्यवान असेल हो. ज्या घरात असं पोरग्याच्या नावात पांडुरंग परमात्मा बाळणपण करतो, विचार करण्यासारखी गोष्ट. किती भजन असेल त्या घराचं. म्हणून चोखा म्हणे याचा. याचा म्हणजे कोणाचा? या शरीराचा. न धरी भगवसा आणि शरण जा सर्वेशा, विठोबाला तुम्ही शरण जा. असं ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, कैलासवासी संतोष किशन थोरवे, थोरवे परिवाराचं असणार हे एक मध्यम स्वरूपाचं आयुष्य मिळालं त्यांना. शाळेवरती त्यांनी नोकरी केली आणि ठीक आहे, आकस्मित न जाण्याच्या वयामध्ये ते निघून गेले. आईला दुःख आहे. इंदुबाई किसन थोरवे, धर्मपत्नी दीपालीताई संतोष थोरवे, चिरंजीव सार्थक संतोष थोरवे, साहिल संतोष थोरवे, बंधू एकनाथ किसन थोरवे, बहीण मालन रोहिदास पवार, भाऊजाई कमल एकनाथ थोरवे आणि हर्षद एकनाथ थोरवे, पुतण्या मेघा एकनाथ थोरवे पुतणी, असा सगळा परिवार. वडील जाण्याचं दुःख आहे. बाप असतो घराचा पहिला देव, प्रत्येकाच्या काळजातील अनमोलाची ठेव. बाप म्हणजे आईच्या डोळ्यामधलं पाणी आणि तिच्याच मंगळसूत्रामधला प्रत्येक काळामणी. ज्याला नाही ना बाप त्याला विचारा ना बापाची पोकळी आणि आयुष्यभर बापाची जागा कशी राहते मोकळी. ज्यांचे वडील लहानपणी गेले त्यांना विचारा आयुष्य काढत असताना प्रत्येक क्षणाला बापाची कशी आठवण झाली. म्हणून बाप असतो जगाचा पहिला देव, प्रत्येकाच्या काळजातील अनमोलाची ठेव. प्रत्येकाचा बाप प्रत्येकाला प्रिय असतो. फक्त कळायला पाहिजे जिवंतपणे आपला बाप आपल्यासाठी देव आहे. एका मुलाची व्यथा सांगतो तुम्हाला, संपवतो. त्याचे वडील गेले. वडील गेल्यानंतर अंतविधी झाला, 10वा झाला, 13वा झाला, 15वा दिवस होता आणि त्याचा फोन आला मला. म्हणला महाराज वडील गेले, खूप दुःख झालं, प्रचंड रडला. म्हणलं अरे इतका का रडतो? नाही म्हणलं महाराज माझ्या हयातीच कळायला पाहिजे होतं माझा बाप माझ्यासाठी देव होता म्हणून. म्हणलं काय झालं? नाही म्हणलं महाराज आज कळतंय, 15 दिवस झाले डोळ्याचं पाणी थांबत नाही. एक आठवण सांगतो म्हणला. त्याने एक आठवण सांगितलं. म्हणलं महाराज मी लहान होतो, बालवाडीत शाळेत जायचे. माझे वडील रोज देवळात दर्शनाला यायचे आणि माझे पाय चिखलाने भरू नयेत, माझ्या पायाला भाजू नये, खडा टोचू नये. गरिबी होती आमची, चपला नसायच्या पायात. घरामधून बाहेर पडला की बाप मला खांद्यावर बसवायचा, इथपर्यंत देवळापर्यंत आणायचा. मी बापाच्या खांद्यावरती बसलेला असायचो आणि माझा बाप खालून मला म्हणायचा, बाळा देवळातला देव बघ ना कसा कमरेवरती हात ठेवून उभा आहे. मला आज कळतंय म्हणलं ते गेल्यानंतर देवाच्याच खांद्यावरती बसलो होतो आणि देवळातला देव पाहत होतो. म्हणून बाप असतो घराचा पहिला देव, प्रत्येकाच्या काळजातील अनमोलाची ठेव. बाप म्हणजे आईच्या डोळ्यामधलं पाणी, तिच्याच मंगळसूत्रामधला प्रत्येक काळामध्ये काय असतो एखाद्या स्त्रीला विचारा. त्या काळ्या मनामध्ये बापाचं अस्तित्व असतं. ते काळामणी तरी का गळ्यामध्ये घालत असतात ती त्याची आठवण असते.
आणि म्हणून तिच्याच गळ्यामधला प्रत्येक काळा म्हणे, ज्याला नाही ना बाप त्याला विचारा बापाची पोकळी, आणि आयुष्यभर बापाची जागा कशी राहते मोकळी. काळीच कापून काढलं तरी बापाला विसरता येत नाही. बापा इतकं सुख आयुष्यात दुसरं कोणी देत नाही. जगातले अनेक सुख आपल्या दारावरती येतील, पण वडिलांना बापाला हाक मारण्याचं जे सुख असतं ना ते सुख कशात नसतं महाराज. आईला हाक मारण्याचं सुख असतं ना ते कशात नसतं. एवढं जे चिरंजीवांना सगळ्यांना सांगणं असेल, आपली आई अजून समर्थ आहे. आपली आई आपल्याला वडिलाचंही प्रेम देईल आणि आईचंही प्रेम देईल, कारण आईची असणारी सावली सगळ्या घराला प्रेम देत असते. ज्यांचं जाणं झालं त्यांचे चिरंजीव आहेत पाठीमागं दोन्ही, लहान आहेत पोरं. मोहन काकांनी माहिती दिली परिवाराची, काकांच्याच माध्यमातून इथपर्यंत आलो. बापू आहेत, निवृत्ती अण्णा असतील, अण्णांनी सुद्धा या परिवाराच्या संबंधानं माहिती दिली. प्रथमेश महाराज हे सगळे सगळी गावात येणं असतं नेहमी. बाप काय असतो, काळीच कापून काढलं तरी बापाला विसरता येत नाही. बापा इतकं सुख आयुष्यात दुसरं कोणी देत नाही. बाप म्हणजे जेवणातील पंचपक्वानाचं ताट, आयुष्याच्या नदीचा मजबूत असा घाट. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, त्यांच्या काळजात सुखाला जाळूची संवेदना. त्यांची पहाडाची छाती, त्यांचे हृदय गुलाब, त्यांच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप हे जगाची बाप घेतो सारी माती. घर बाय कोणी मुले यांना जगवण्यासाठी, बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी. बाप म्हणजे जरी किंवा ह्या पोळ्याची जमात, त्यांच्या पापामध्ये कोणी नाही वाटे करू होत. बाप म्हणजेच कसा जसा पाण्यातला मासा, त्यांच्या डोळ्यातला थेंब पुन्हा दिसणार कसा. सगळ्यांच्या डोळ्यातलं पाणी दिसत. बापाचा बाप गेला तरी बाप रडत नाही, त्याच्या डोळ्यातलं नाही पाणी दिसत. बाप म्हणजेच पाण्यातला मासा, त्याला गळ लागला आणि तो पाण्यातला मासा रडायला लागला. रडणारा पाण्यातला मासा आजपर्यंत कुणी पाहिला? पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा केव्हा कळेल. बॅचलर पोरं बापाला विचारतात आमच्यासाठी काय कमवलं, आणि तेच पोरग जेव्हा बाप होतं तेव्हा त्याला कळतं आपण विचारलेला बापाला प्रश्न चुकीचा होता म्हणून. बाप म्हणजेच कसा जसा पाण्यातला मासा, त्यांच्या डोळ्यातला थेंब ना दिसणार कसा. गेल्या वर्षी आपल्यातून त्यांनी निरोप घेतला आणि निघून गेले. एक ना एक दिवस सगळ्यांना निरोप घ्यायचाच असतो. नामदेव महाराज ज्यावेळेस समाधीस्थ होणार होते त्यावेळेस पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि पांडुरंगाला म्हणतात, देवा अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. राही रखुमाबाई सत्यभामा माता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. नमस्कार माझा गरुड हनुमंता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नामा म्हणे तुमच्या चरणावरी माथा, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. ज्ञानेश्वर
अंतकाळी विठू आम्हास पावला. अंतकाळी विठू आम्हासी पावला. श्री ज्ञानदेव जय विठ्ठल जय जय तुका म्हणे आता उदार डोळे बदगेवी पायी संतांचे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तेव्हा इतक्या वेळ थांबला त्या आई वडिलांनी
कुणाच्या विहिरीवरती, कुणाचं शेतामध्ये काम करणारा हा मुलगा एक 500 रुपये पगारावरती साकुर्डे हायस्कूलमध्ये कामाला लागला. आज आपलं संतोष मामा थोरवांनी गरिबीतून हे घर उभं केलं. 500 रुपयात एक 5-10 वर्ष काम केल्यानंतर कुठंतरी चांगला पगार त्यांना झाला आणि मध्यंतरीच त्यांना आजाराने ग्रासलं. त्यांची सुयत्न पत्नी त्यावेळी त्यांच्या पाठीशी उभी राहिली. सलग 7-8 वर्ष त्यांना दवाखान्यात घेऊन जात होती. त्यांना कळत होतं आपला आजार मोठा आहे, मी याच्यातून बरं होणार नाही. बाप काय असतो पायगुडे महाराजांनी सांगितलं. आज त्या संतोष मामांनी आपल्या पत्नीला सांगितलं, तू माझ्यासाठी किती खर्च करणार, आपला सगळा पैसा माझ्यासाठी नको घालू, माझं मरण मला दिसतंय, हे पैसे माझ्या मुलांसाठी शाळेसाठी ठेव, मला मरण आलं तरी बेहतर, तू माझ्यासाठी खर्च करू नको. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर हे त्यांचे शब्द आम्ही आज ऐकले. बाप काय असतो, स्वतःचं मरण समोर दिसलं, संतोष मामांनी ते मरण स्वीकारलं, परंतु आपल्या मुलांसाठी हे पैसे ठेव असा बाप मी या ठिकाणी पहिल्यांदाच पाहिला. शाळेमध्ये खरं तर साकुर्डे हायस्कूलमध्ये उत्तम कर्मचारी म्हणून सर्वांचा लाडका मामा म्हणून संतोष मामांना या ठिकाणी पाहिलं जातं. मी सर्वच माझी विद्यार्थ्यांच्या वतीनं साकुर्डे हायस्कूलचे या ठिकाणी कामते सर आहेत, झेंडे सर आहे, सर्व शिक्षक स्टाफ आहे, सर्व उपस्थितांच्या वतीने संतोष मामांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो आणि पांडुरंगाला भगवंताला विनंती करतो की आपण त्यांना त्यांच्या चरणी या ठिकाणी जागा द्यावी. ओम शांती. शाळेच्या वतीने आज आमचे सहकारी संतोष किसन थोरवे यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण सगळेच जण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर संतोषच्या बाबतीत आताच युवराजने बरंचसं काही सांगितलं, बापाच्या बद्दल इतर सगळ्याच बाबतीत महाराजांनी सांगितलं. अधिकचं मी काही बोलणार नाही, वेळ भरपूर झालेला आहे. पण निश्चित संतोषच्या कुटुंबाबद्दल सांगायचं म्हटलं तर एक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्या किसन भाऊंनी आणि आमच्या इंदू वहिनींनी हा प्रपंच उभा केला. दोन्ही मुलांना शिक्षण दिलं, त्यांना वाढवलं, त्यांचे संस्कार उभे केले, संसार उभे केले, त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं. आणि हे करत असताना मधल्या काळामध्ये आमच्या भाऊंचं जाणं झालं. नंतरच्या काळामध्ये आमच्या इंदू वहिनींनी म्हातारपणी त्यांना सगळ्यांना आधार देण्याचं काम केलं. परंतु खरं तर आता युवराजनी सांगितलं, सगळ्यांनीच सांगितलं, बाप गेल्यानंतर काय होतं, पण पोटचा मुलगा गेल्यानंतर त्या मातेची, त्या वडिलांची काय परिस्थिती असते ते ज्याच्या पदरी येतं, ज्याला अनुभव मिळतं तेच कळतं. आणि निश्चित आमच्या इंदुवहिनी यांना ते अतिशय दुःख झालेलं आहे. पण शेवटी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मरण कोणाला चुकवता येत नाही. ज्या दिवशी जन्म झालाय त्या दिवशी त्याचा अंत ठरलेला आहे आणि नियतीच्या नियमाप्रमाणे संतोषच्या आपल्यातून जाणं झालेलं आहे. खरं तर बऱ्याच वेळा सांगितलं जातं की आई ही आपल्या मुलाला कडेवर घेऊन जे तिला दिसतं ते दाखवण्याचा प्रयत्न करते, पण बाप मात्र आपल्या मुलाला आपल्या खांद्यावरती घेऊन जे त्याला दिसत नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं म्हणून ते देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि निश्चितपणे आमच्या संतोषने त्याच्या मुलांना देण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा बाप जातो तेव्हा त्या बापा गेल्यानंतर त्या मुलांच्या आईला त्या मुलांची आई आणि बाप व्हावं लागतं. आणि जे जे काही बापाच्या माध्यमातून त्या मुलांना द्यावं लागतं ते देण्याचा प्रयत्न करत असते. आणि खरं फक्त ही आईच करत असते. कदाचित एखाद्याचा आई तारुण्यामध्ये पत्नी जाते तेव्हा तो पुरुष बेघडला जातो, व्यसनाधीन होतो, हतबल होतो. परंतु जेव्हा पती जातो तेव्हा ती माता 4 दिवस 8 दिवस रडते, 10 दिवस रडते, महिन्यानी मात्र आपला पदर कमरेला खोसते आणि त्या मुलांचा बाप होऊन तो प्रपंच उभा करण्यासाठी प्रयत्न करत असते. नीतीच आमच्या दीपालीनं या वर्षभरामध्ये ते करण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या मुलांच्यावरती चांगल्या पद्धतीने संस्कार घडवण्याचा प्रयत्न केलाय. आमचे संतोषची आई सुद्धा म्हातारी असताना सुद्धा त्या नातवांना आधार देण्याचं काम करते. ही सगळी शेवटी ताकद हे परमेश्वरच देत असतो. व्यक्तिशः मी माझ्या स्वस्ती परिवाराच्या वतीनं, साकुडे ग्रामस्थांच्या वतीनं, आलेल्या सर्वच आप्तेष्ट मंडळींच्या वतीनं, मित्रमंडळींच्या वतीनं संतोषच्या आत्म्यास भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. त्या कुटुंबाचं
दुःख कमी व्हावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. महाराजांना खूप खूप धन्यवाद देतो. महाराज, बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं, तुम्ही म्हणता की मी परत येईल, पण आम्ही असं म्हणतो तुम्ही परत या. काय आणि वरचेवर आम्हाला तुमचा लाभ